मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या, सगळ्या बायका घ्यायच्या, एक दुटकुली घेतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणली मला लई लाज वाटते. म्हणलं कशाची? म्हणली इठल इठल म्हणायची. म्हणलं का ग? म्हणली महाराज ईश्वर ती माझ्या त्यांचं नाव आहे. कसं त्यांचं म्हणून घ्यायचं नाही. बायका इठल इठल म्हणायची आणि ती एकटीच म्हणायची पप्प्याचा पप्पा पप्प्याचा पप्पा पप्प्याचा पप्पा. गुणाचा लागून गेला काय? लक्ष देऊ नका. ज्याला बोकड माहित नव्हतं एका भक्तानं त्याला बोकड दिलं गिफ्ट म्हणून. हा त्याचं प्रेम त्याला माहित नव्हतं कसं घ्यायचं. मग त्यानं इकडं दोन पाय आणि इकडं दोन पाय असं खांद्यावर घेतलं. त्याला माहितच नव्हतं बरं का. ती काय कलियुगातला ब्राह्मण नव्हता, ती पाहिला होता. आता आजकालच्याला म्हणजे सगळ्यांना सगळं माहित आहे, पण त्यांना माहित नव्हतं. मग त्या ब्राह्मणाने ते बोकड घेऊन रस्त्याने निघाले. दोघा ठिकाणी ज्यांचा बोकडाचा ज्याला फायदा आहे त्या दोघा ठिकाणी बघितलं. आता ब्राह्मणाला काय फायदा, पण गावातल्याला होता ना. अशी दोन चार ज्यांना बोकडाचा फायदा होता त्यांनी ब्राह्मणाला बघितलं जी दोन खांद्यावर दोन दोन पाय टाकून बोकड घेऊन चाललं. प्लॅनिंग केली त्यांनी. पहिल्यानं सांगितलं ब्राह्मणाला पाया पडल्या. तुमच्यासारखं ब्राह्मण नाही काय, तुम्हाला वेद पाठ आहे काय, तुम्हाला तंत्र येतं वा वा वा, तुमच्यासारखा कोणी शब्द उच्चार करत नाही काय, तुमचा संस्कृताचा उच्चारण वा वा. पहिली स्टेप येड्यात काढायची. पहिली काढलं ना येड्यात. पण हे काय हो म्हणलं, तुम्ही एवढे ज्ञानी आहेत पण गाढव खांद्यावर घेऊन चालले. ब्राह्मण म्हणला अरे मूर्खाती बोकड आहे. अहो तुम्हाला येड्यात काढलं ती गाढव आहे. ब्राह्मण म्हणला मूर्ख आहेस का, मला कळत नाही का? अरे ब्राह्मण आहे, 4 वेदांचा अभ्यास आहे. अरे 18 19 मला पाठ आहे आणि तुम्हाला मानतो का? मला कळत नाही का? बोकड गाढव. ठीक आहे म्हणले तुमची मर्जी, चला. आता दुसरं भेटलं त्यांच्याच ज्ञान मध्ये. ते म्हणलं तीच नेक्स्ट काय तुम्ही ब्राह्मण, काय तुमचा शब्द उच्चारण, काय तुमचं संस्कृत पाठन, काय तुम्हाला मला 18 पुराण. नाही इकडे माऊली विनंती आहे माझी. खरं बोलल्यावर लय राग येईल, पण कीर्तन बघायची गोष्ट नाही, ऐकायची गोष्ट. सो प्लीज उभे राहू द्या. जिथून दिसतं जिथून विनंती आहे. फार वेळाची गोष्ट नाहीये. इथं तुम्ही एवढे हे करताय त्यामुळे माझी विनंती आहे, कारण ते जर नसतील तर मी कीर्तन करू शकत नाही. एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ. मी सांगते तुम्ही बसायचं नाही, उभे राहते. आता लोकांचं ऐकून आपण परमहत्ता करायचं म्हणलं सुधरण का? होऊ द्या ना तिकडे. चला लोकांचं ऐकून जे परमार्थ करतात त्याला ऍक्टर म्हणायचं, महाराज नाही. लोकांचं ऐकून कुठलीच गोष्ट नाही, त्यांना दिसत नाही तर त्यांचा प्रॉब्लेम आहे. आपलं कीर्तन पाडायचं नाही आपल्याला. प्लीज त्या गोष्टीसाठी गोंधळ करू नका. आणि पाठीमागून सारखं त्यांना म्हणू नका की तुम्ही सरका किंवा हे करा ते करा. ऑलरेडी अभिमान महाराज सरकले तर जागा झाली आहे. तुम्हाला विनंती माझी हात जोडून हात विनवितो तुम्हाला. आता काय बोलावं महाराज? आणि तुका म्हणे मी सांगता तरी काय ऐकलं. आता मी तर 3.5 फुटाची, कोण ऐकत? आणि उगा महाराज बोलल्यावर रागेल, पण यातलं निमच गावाला ऐकायला आलंय. निम तर बघायचं आलंय पूर्वी कशी. तुम्ही नका सांगा, मी सांगते मग लक्ष देऊ नका. त्याच्यामुळे सुधरून घ्या. आणि काय चाललं होतं लोक असं होतं, कीर्तनच होतं माहिती आहे मला. नाही नका सांगू. हां बोकड महाराज हां चाल जागे काय. मग ह्यातलीच 2-4 मंडळी आणि दुसरं भेटलं महाराज. दुसरं बी म्हणलं काय महाराज तुम्ही सुंदर, काय तुमचं काय वेद उच्चार काय महाराज. काय महाराज 18 पुराण तुम्हाला 4 वेदन पाठ आहेत वा वा वा. काय तुम्ही महाराज. पण महाराज गाढव घेऊन चालले. महाराज म्हणला अरे ती बोकड आहे रे. महाराज गाढव आहे. पहिला जे आवाज होता ती जरा कमी झाली. तरी कळत नाही तुला मी ब्राह्मण मला माहिती आहे म्हणून तुमची इच्छा माझी. तिसरं कडक होतं. तिसरं पाया नाही पडलं. तिसऱ्यानं फक्त इशारा. नुसतं इशारा करायचा. ब्राह्मण म्हणलं काय झालं तुला? ब्राह्मण तुम्ही मोठे आहात पण गाढव घेऊन. आता मात्र ब्राह्मण म्हणलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यानं बोकड उतरवलं, बघितलं. मी जसं वाचलंय तसं तरी हे बोकडच नाही, सॉरी बोकडच. आता शेवटचा गडी तो तर लयच खतरनाक होता.
त्यांना आल्या चालू केलं. आणि तू काय ब्राह्मण आहे का, तुला काय अक्कल आहे का, बिनाकली म्हणत जगल्या सगळ्याला श्लोक सांगतो ना अर्थ सांगतो. इथूनच सुरू केलं. डोका आहे का तुला? देवाचं भजन करीतो, कीर्तन करीतो, देवाला पूजतो, बोकड घेऊन गाढव घेऊन फिरतो. ते म्हणलं गाढव नाही बोकड मला येड्यात काढतो का, गाढव आहे ते, त्याला तुला काय करायचं? नालीत चौघ बाजूला की पिसळलं ना. थोडं गावाच्या बाजूला गेलो, म्हणलं गाढव असो ना तो बोकड असो, इथं सोडी. 4 माणसानंतर ब्राह्मणानेही मान्य केलं की ते गाढव. लोकांनी सांगितल्यामुळे असत्य गोष्ट सुद्धा माणूस मान्य करतो, सत्य समजून. हा वेडा परमार्थ आहे. लक्षात म्हणून सांगते ना, जे संत सांगतात ते ऐकाय. अवघड परमार्थ. एक तर तुका म्हणी सोपे आहे, पण शहाणा तो धनी येण्याचं कारभार नाही. मग करा ना, बिनधास्त करा. परमार्थ करणं आपलं कर्तव्य आहे, पण आपल्या स्वार्थासाठी कधी परमार्थ करायचा, तशा प्राप्तीसाठी परमार्थ करायचा. ठीक. मग महाराज पांडवाचं द्वारकेचा राजा पांडव. बरं हे कोण सांगतंय? व्यासाची खुना. बरं ते व्यास मुनी ज्यांनी 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदांचे जे मूळमुनी आहेत ते व्यास मुनी सांगतायत की मी खून देतोय म्हणजे इशारा करतोय. काय करतोय? इशारा. नजर में हाले दिल का पता चलता है, असं महाराज. आप हम पे है फिदा साफ पता चलता है. नजर मध्ये असं नवरा बायकोचं भांडण लागावं, त्या दणक्यात पाहुणा यावा. बायको नवऱ्याला काहीच माहित नाही, फक्त इशारा करते. हे ज्याला कळलं त्याचा संसार झाला महाराज. लय अवघड असतं. काही माय मला तुमचं सगळं आवडतं, मला सगळं आवडतं तुमचं. तुम्ही एकट्या असून एवढ्या सगळ्या संसाराचा भार वाजता, लेकरं बाळ घरदार सगळं तुम्ही सांभाळता. मला तुमचं एकच पटत नाही, तो आण तिकडलं हिकडलं तिकडं जे आपण करतो की नाही महाराज, ह्याच्यामुळे आकर रान पेटत. तुम्हाला म्हणून सांगते माय, तुम्ही कधी कधी बसल्या विचार करीत असाल, एवढं सोमवार करते, एवढे गुरुवार करते, एवढे रविवार करते, पण समाधान घरात पैसा नांदत. एकमेव कारण आहे माझी माय, वाणी रसवती यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. वाणी जर पवित्र असेल, नीती जर घाण असेल, तर लक्ष्मी नांदत नाही. म्हणून कर्मयोग्य पाहिजे, नीतिमत्ता स्वच्छ पाहिजे, आणि तोंड प्रबळ पाहिजे. तर पैसाठी स्वच्छ ठेवलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगते माय, सुधरा. पण तुम्ही सुधरले तर हे सुधारणार आहेत, नाही तर काही सुद्धा खरं. तुम्ही कवाचंही काढी असं नवरा बायकोचं भांडण लागावं. 100ची म्हातारी 90चं म्हातारं काय ऐकतात? चुकलं महाराज. 100चं म्हातारं 90ची म्हातारी नाही तर कलियुग आहे. चलतंय म्हणा असं बी चलते. चल घ्या बाबा महाराज. लग्न चालू होतं, बाबा नवरदेवाला म्हणलं, नवरदेव 50 के नवरदेवाला घ्यावा सफारी खिडकी घ्यावा, तांबे नाही घ्यावा, किसन नाही घ्यावा. बाबा चिडला, बाबा म्हणले पुरगी नाही घ्यावा. जमतं का? सगळ्याच गोष्टी भागून घ्यायला जमत नाही माऊली. चल जागेवर या. तुम्ही कदाचही काढता, कव्वाचही मारा. 100चं म्हातारा 90ची म्हातारी म्हणते, काय बाय माझं नशीब, माझं डोळं फुटलं. मी तुम्हाला म्हणलं होय म्हणलं, तुमच्या आधी लई चांगलं बघायला आलतं, पण माझंच कुठं तोंड गेलं. तर मी तुम्हाला होय म्हणलं. तुझं वय काय? तू बोल होती काय? अगं तुझी एक्सपायरी डेट संपली तरी तुझं गती, आणि तू त्याला म्हणते बरं इथं काही सेकंड चान्स भेटणार आहे का? ठरलं की ठरलं महाराज. जमला आता कशामुळं? आता बोलण्यात फायदा आहे, मग तोंडाची हवा घालण्यात अर्थ नाही. म्हणून तुम्हाला सांगते, बाकीच्या गोष्टीचा विचार करू नका. आपल्या सर्वात मोठा धनी तू आहे. त्याला जर आपल्याला जमता आलं ना, बस विषय संपला. तेवढंच करा माय बाबा. म्हणून तुम्हाला सांगते, पोराव लग्न बिग्नाच्या लई भांगडीत पडू नका. तरी बी तुम्हाला करायची इच्छा असेल तर माझं ऐका. जर देवाच्या कृपेने, हनुमंतरायाच्या कृपेने, न हनुमंतरायाच्या नको त्यांनाच नाही, आपण पांडुरंगाच्या कृपेने म्हणून महाराज चालू. पांडुरंगाच्या कृपेने जर तुमचं लग्न जमलं, तुम्हाला बायको भेटली, कोरोना नसला, तर माझं ऐका. लग्न पत्रिकेच्या खाली एक अट लिहा. मी सांगते म्हणली भावांना, एवढंच करा. एक अट लिहा, दारू पिऊन येणार याला माझ्या लग्नात प्रवेश नाही. पोरीच्या बापाचा निम्मा खर्च होईल माझ्या बापा, फक्त एवढंच. पण ह्याच्या पुढचं सांगते, जी लिहिते ती बी नीट पाहिजे. जर लिहिणारच नाही ठेवीत असं तर लिहायचा काय फायदा? काही फायदा नाही.
खुशाल हो खुशाल. नवल वाटतं मला नवल. लयच माणसं खातात आणि पितात, त्याला काही प्रमाण राहिलं काहीच प्रमाण राहिलं नाही. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त आहे रे का? नाही नाही. बरं ज्याला सुपारीचंही व्यसन नाही अशा हातावरी करा. सुपारी नाही. आय ट्रस्ट यू. माझा तुमच्यावर विश्वास आहे महाराज. बरेच 10-20 आहे. मग जेव्हा खाणारे हात वरी करा म्हणलं तेव्हा काय तुमच्या कानावरून वारं घ्या. पण जी गोष्ट सांगायची लाज वाटते ती करायची. तुम्ही म्हणतो मी नाही आमच्या तरी काही गुन्ह्याचे येत असे म्हातार मंडळी बसवा काकड्याला. ते देवाला म्हणतो उठा पांडुरंगा खायचं ते खात झाले. पिणारे तर लई वाईट लई वाईट. एकानं पिली नाली तू त्यांना पडला तशी झोप लागली. पटपट 3ला जाग आली. चपचित डुकराच्या 2 शेपटे हातात आले. ती बायकोला म्हणतो गंगू अगं ए गंगू तू रोज एकच ही निघालती आज 2 हाताला. काय बोलायचं पिसळच ना देव किती अड. अरे नशा ही करनी है तो शराब पिया करते हो. सुबह को पी ले तो रात को उतर जाती है. नशा ही करनी है तो हरि नाम की करो. एक बार चढ़ गई जिंदगी नहीं होता नहीं पोरं सोरं आपल्यामुळेच बिघडली दादा. बरं इतकी बिघडली. पण सगळ्यात जास्त वाटोळ पोरांचं कुणी केलं तर ते इंग्लिश मीडियम. धोबी का कुत्ता घरकान घाटका. त्याला मराठी येणार इंग्लिश येणार. अरे ते इतका अभ्यास करून पिसाळलं. पप्पाला मम्मीला पप्पा म्हणायचं. घरी मी गेले म्हटलं पप्पा काय करतात म्हटलं स्वयंपाक. मम्मी गाडी. आता कुणाला नेऊन सांगता आपलंच दादा. अरे ती ज्युनियर सिनियरचं पोरग 15 दिवस शाळेत गेलं नाही. मॅडम आली घरी. आजोबाला काळजी. आजोबा म्हणला पिंट्या लप 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 मॅडम बघल. पिंट्या म्हणलं तुम्हीच लपा. ती म्हणला का म्हणला मी मॅडमला सांगितलंय आमचं म्हातारं गेलंय मी महिनाभर येणार नाही. तुम्हाला काय गुन्हाची वाटते? अरे 8वीचं पोरग 8वीचं माझ्या समोर मावा चोळीत होतं. म्हणलं लाज वाटते का गाबड्या तुला? चडीतला पॅन्टीत यायचा तू मावा चोळतो. ती मला म्हणला ए तू कोण? म्हटलं मी महाराज मंडपात. कीर्तन झालं ना आता बोंबलायचं. तिथं ऐकते तिथं आपण आपल्या बापाचं ऐकत नाही. काय बोलणार महाराज? समोरून त्याचा बाप आला. त्यानं चोळीले माव्याची पटकून मागं घेतली. मी म्हणलं कार बाळा आत्ताच म्हणलं तर बापाला भीत नाही. म्हणलं बापाला भेंद्रातली आवलत आपण नाही. म्हणे मग मागं का घेतली? ती म्हणला ती आवलत त्यातलीच अर्धी मागताय म्हणून मागं घेतली. आता बापाची इतक्या कोणाचा पोरग काय माळकरी निघणार आहे का? पण माझ्या बापा हो तुम्ही तरी माझ्या वडिलांची मेरा शिगा देवा तुझी चरण महाराज. आता देवाची नाही महाराज आता याचीच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दादा हे आपल्या कर्माचे फळ आहेत बरं का. आपण जे लोकांचं वाटोळ करायचं चित्तो ना त्याची फळं येते कायम लक्षात ठेवा. पण काही म्हणा आतापर्यंत सगळ्या गोष्टीचा भाव वाढला दादा. जमिनीचा पहिल्यापेक्षा वाढला की नाही? पाण्याचा सुद्धा बिस्लरीचा सुद्धा पहिल्यापेक्षा वाढला. दुधाचा धान्याचा फळांचा कसं झालं? ए बरं वाढलं ना. इंग्लिशचा दिशीचा सगळ्या गोष्टीचा भाव वाढला. पण एका गोष्टीचा भाव फार नाही वाढला. आटण्याचा रोप आहे डबड काड्याची पेटी माचीस त्याचं एकमेव कारण आहे आग लावणाऱ्याचा भाव कधीच वाढत नाही. हे जगातलं काल सत्य आहे महाराज. आज जग मला इंग्रज बाबांचा विनोद आठवला. अमेरिकेचं कुत्र भारतात आलं. कुठं आलं? भारतात आलं. मग भारतातल्या कुत्र्याने विचारलं का रे कुत्र्या? कुत्रच होतं पुढचं महाराज. विचारलं का रे कुत्र्या अमेरिकेतून भारतात कशाला आला? ती म्हणला जे भारतात आहे ते कुठंच नाही. ती म्हणला काय आहे इथं? म्हणलं इथं कुणालाही कुणावर भुकायचा अधिकार आहे. जाऊ दे अरे 2-4 बेडकं होती. बेडकं त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा. खाली त्यांची झाली आग. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं चढमत गिर जाएगा बहुत लग जाएगा. वरच्यांनी विचार केला लय लांबून पडण्यापेक्षा हाय तिथनंच पडावं लागत तरी कमी सगळेच पडले. पण एक धटकुला पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला एवढा वाढला एवढा ताणला तरी हा कस काय वर गेला? बरकर राहेरकर जी बेडूक वर गेला ती कानानं बाहेर होता. त्याला ऐकूच येत नव्हतं. कामयाब वो नहीं होते जिनके सपने बड़े होते हैं. कामयाब वो होते जो अपने सपनों पे अड़े होते. मोठं व्हायचं जिद्द चल जागे
माऊली आम्हाला परमार्थ सुद्धा तेवढाच जिद्दीने करायचा आणि त्यासाठी पुढची पिढी चांगलं असणं फार गरजेचं आहे. आणि ही पुढची पिढी घडवायची असेल तर ती इथं असली पाहिजे. इथं नवले महाराज नाही, हे पण गुणवानच आहेत हो का. शिवजयंती करणारे हे तुम्हीच आहात, सप्त्यात पंक्ती वाढणारे हे तुम्हीच आहात, हे सप्त्याचं नियोजन करणारे हे तुम्हीच आहात, गणपती बसवणारे हे तुम्हीच आहात. चुकतं कुठं महाराज? आपण नवरात्र करतो पण देवी समोर हिंदी गाणी लावतो, इथं चुकतं माऊली. माझं असं म्हणणं नाही की तुम्ही नाचू नका, काही बिंदास नाचा, आणि तुम्ही काय नाचत नाही बाई, कलवरीकडे बघू बघू नाचतो. जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला भिकारी झालं आणि पोरीच्या पायात अंधार झाला असा मी तरी अजून पाहिला नाही. लक्षात नाचायचंय म्हणजे सुद्धा इथं 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 असाल ना तर सगळे बंधन तुटतील महाराज, फक्त इथं असला असेल. अरे संतांना कुठलंच बंधन नाही. अरे संत पाहिजे तेव्हा जन्माला येऊ शकतात आणि पाहिजे तेव्हा मरू शकतात, त्याच्या पलीकडे काय मुक्ती अजून? नाथ बाबा तीनदा मेले. किती मेले? तीनदा. पहिल्यांदा मेले षष्टीला, पहिल्यांदा मेले षष्टीला. अख्खा गाव जमा झालं, अख्ख्या गावानं अंतयात्रा काढली, पोरग पुढं मोडकं घेऊन निघाला. रामनाम सत्य रामनाम सत्य. खालचे खांदेकरी जरा खवटच होते. एकानं दुसऱ्याला चिमटा घेतला, त्याला म्हणलं हे तुला माहिती का वर कोण आहे? तुला माहिती वर कोण आहे? अरे काय म्हणा, अख्ख्या गावाला जीव काय घालायचं, कीर्तन काय करायचं, भजन काय करायचं, पोरग काय उचललं, भागवत काय लिहिलं, रामायण काय लिहिलं, गाडवाला पाणी काय पाजलं, आपल्याला कवा चहा सुद्धा पाजला नाही. जाऊ दे, पण खांद्यावर आपल्याच आला की नाही? एवढ्या उड्या मारल्या पण खांद्यावर कोणाच्या आला? आपल्याच आला की नाही? हे न तसं म्हणायला नाथ बाबा वर उठून बस. नाथ बाबा म्हणले सोड सोड खाली सोड. हे ना जिंदगीत का मेलेलं म्हणे बघितलं, खालच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं इटल इटल करीत होत. नाथ बाबा म्हणले तुझ्या खांद्यावर जावं इतका लाचार मी नाही. चल चल चल. नाथ बाबा टुन उठून उड्या मारीत घरी. वर्षभर जगलं, दुसऱ्या षष्टीला दुसऱ्यांदा मेलं. किती तसं आपण पहिल्यांदाच मरतो महाराज, पण नाथ बाबा दुसऱ्यांदा मेलं. षष्टी नाथ बाबाला फार आवडायची. जन्माला आले षष्टीला, गेले षष्टीला, नाथ भागवत लिहिलं षष्टीला, नाथ रामायण लिहिलं षष्टीला. दुसऱ्या षष्टीला गेले दुसऱ्यांदा. 1 वर्ष जगून आता गाव आता जिल्हा जमा झाला. मेले म्हणून नाही, उठत्यात का बघा. फार टीव्ही नाही आणि एबीपी माझा आणि साम मराठी एक चॅनल सुटलं नाही महाराज, सगळ्यात जमा. पण पोरं म्हणले हो का, ही मड जर स्मशानभूमीपर्यंत व्यवस्थित न्यायचं असेल तर खांदेकरी बाबा त्यांच्यामुळे ती उठत्यात. पण म्हातारी माणसं म्हणली पोरं हो तुम्हाला काही डोकं बिकं आहे का नाही? आता जन्माला आले तुम्ही काही उन्हाळे नाही, पावसाळे नाही, काहीच खाल्ले नाही. आमचं ऐका, जी पहिल्यांदा खांदेकरी लागलाय शेवटपर्यंत तीच लागत. पोरं म्हणले मरा मग तसंच, ती पुन्हा उठतोय की नाही बघा. मग काय करावं लागेल महाराज? पोरांनी ठरवलं असे 4 खांदेकरी कोपऱ्यात नेले ना, अंधारात नेऊन ठोकले आणि त्यांना सांगितलं हो तोंडावर तर सोडा, मनातल्या मनात जरी बोलला तरी ती उठत. आणि ती जर उठली तर या गावात राहू द्यायचो. जाम केले ना, आणली निघाली अंतयात्रा. रामनाम सत्य हे रामनाम सत्य. गावाच्या मध्यापर्यंत आली. गावाच्या मध्ये आल्यावर एका म्हातारीची लेक ही तिचा तिला आलती, नांदाय चालली होती. ती नेमकं नांदाय जायला आणि तिच्या गाडीला नाथ बाबाचं मुड आडवं यायला. म्हातारी मनातल्या मनात म्हणली काय बाय बाबा माझ्याच मुळावर मियाला, काल नाही उद्या नाही परवा नाही पर आजच मियाला. तसं म्हणायला नाथ बाबा टन महिने उठून बसायला. नाथ बाबा उठू दे. सगळं मित्रमंडळ फक्त खांद्याकऱ्याकडे बघत होत. खांद्याकरी म्हटलं पांडुरंग शपथ तुमच्या शपथ मनातल्या मनात उठले कस. नाथ म्हणले या बारची नाही ह्यांच्यामुळं नाही, कोपऱ्यातली म्हातारी का कसून काय तोंडाची अरे इथली नाही ती काढली काय लागलेलं तो कोपऱ्यातल्या म्हातारीमुळे उठलो बघा. आणि तीच म्हणली बाबा माझ्या मुळावर मी आला, मला कुणाच्या मुळावर मारायचं
आज बाबा टुनू उड्या मारीत घरी. आता तिसऱ्यांदा काय माणसं येणार. तिसऱ्यांदा बाबा म्हणले काळजी करू नका, ऐक तुम्ही करा आता यात्रेची तयारी, मी येतो. शक्य आहे का माऊली? नाही शक्य. मग खून सांगितली. खून लय महत्वाची असते बघा बरं का. विदुर भारताचा पंतप्रधान होता आणि विदुर हा दुर्योधनाकडे होता, पण तो पांडवांचा भक्त होता. दुर्योधनाला माहित होतं की ही खोड करणार आहे, म्हणून दुर्योधनानं एक माणूस विदुरासोबत ठेवला होता. महाराज पांडवासाठी लाख्यांचा महाल बांधला होता. तुम्हाला लाख्यांचा चुडा माहित आहे? माय मावल्या लाख्यांचा चुडा माहिती? चुड्या लाख्याचा चुडा असायचा जो बऱ्यापैकी लवकर फुटत. अय म्हाताऱ्या हातात तुम्हाला कशाचा चुडा? लाख्याचा, जो पटकन फुटत पण जळला लवकर जातो. तो लाख्याचा महाल पांडवासाठी बांधला गेला, पण त्यात एक खोड होती, तो महाल जाळला जाणार होता. ज्यामध्ये पांडवांना भस्म करायचं होतं हे विदुराला माहित होतं. दुर्योधन समोर आहे, युधिष्ठिर समोर आहे, धृतराष्ट्र समोर आहे, गांधारी समोर आहे, पण भर सभेत विदुराने असा काही इशारा करून पांडवाला सांगितलं की पांडवाला कळलं या तारखेला या वेळेला हा जाळला जाणारा महाल आहे. मी सांगितलंय 4 माणसं ठेवलेत, भुयाराची जागा केली, भुयारातनं निघून जा. त्या इशाऱ्यामुळे पांडवांचा जीव वाचला, नाही तर महाभारत झालं. सांगायचंय काय? व्यासाची जशी विदुराने खून केली तसं व्यास मुनी इशारा करून सांगतात काही करू नका, हरिमुखे म्हणा. मुखात त्याचं नाव राहू द्या. द्वारकेचा राणा तोही घरी येईल, फक्त मुखात त्याचं नाम असलं पाहिजे. देवाचं नाव नवऱ्याचं देवाचं. मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या. सगळ्या बायका घ्यायच्या, एक दुटकुली घेतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणली मला लई लाज वाटते. म्हणलं कशाची? म्हणली इठल म्हणायची. म्हणलं का ग? म्हणली महाराज ईश्वर ती माझ्या त्यांचं नाव आहे. कसं त्यांचं म्हणून घ्यायचं नाही का? बायका इठल म्हणायची आणि ती एकटीच म्हणायची पप्प्याचा पप्पा, पप्प्याचा पप्पा, पप्प्याचा पप्पा. गुणाचा लागून गेला काय? काही नाही माऊली, तुम्हाला सांगते माय, लक्षात घ्या बरं. मुखात त्याचंच नाव असत, कारण देवाचं नाम न घेता तरला असा जगात कोणी, पर देवाचं नाव घेऊन वाया गेला असा जगात कोणी.